कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार आणि छायाचित्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही भूमिका असल्याचं सांगत उद्याच्या मेळाव्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं। पेट्रोल आणि डिझेलसाठी सरकारनं 5 रुपये अनुदान द्यावं। नाही, सातत्यानं आम्ही सांगतोय गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि तो करू नये, शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ नयेत ही आमची भूमिका आहे। 86,000 कोटीचा रस्ता 1,05,000 कोटीवर गेलेला आहे। त्याच्यापेक्षा पेट्रोलला 5 रुपये अनुदान द्या सरकारनं, डिझेलला 4-5 रुपये अनुदान द्या, खताचे दर वाढलेले आहेत तिथं पैसे खर्च करा, गरज नसलेल्या ठिकाणी पैसे खर्च करू नका आणि हा शेतकऱ्यांच्या माती मारू नका। त्यामुळे उद्या कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातून आमची पुढची दिशा स्पष्ट होईल। नीट पेपर फुटीच्या प्रकरणावर बोलताना आमदार पाटील यांनी नीट परीक्षा नीट घेता येत नसेल तर सरकार देश काय चालवणार असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। वर्ष 2-2 वर्ष मुलं आणि मुली नीटचा अभ्यास त्या ठिकाणी करतात। नीटच्या माध्यमातून एक संधी मुलामुलींना देशभर मिळते की कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन ते घेऊ शकतात, परंतु दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून नव्या मुलामुलींच्या आकांक्षेवर पाणी फिरलं जातं आहे। ही परीक्षा साधी घेऊ शकत नाही, देश काय चालवणार? देशातली एक परीक्षा यांना घ्यायला येत नसेल तर देश काय चालवणार? म्हणजे साधी तुम्हाला लाखभर विद्यार्थी ज्या परीक्षेत बसतात ती परीक्षा नीट तुम्हाला घेता येत नाही, तर तुम्ही पुढच्या पिढीला या ठिकाणी काय सांगताय? त्यामुळे आमची मागणी आहे ह्याची चौकशी तर झालीच पाहिजे, परंतु देश पातळीवर देखील याच्यावर एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी। पुढच्या काळामध्ये किमान अशा गोष्टी घडू नयेत याची खबरदारी सरकार कशी घेणार आहे हे लोकांना सांगणं, मुलामुलींना सांगणं अत्यंत गरजेचं। आता हा पेपर फुटला, लीक झाला म्हणून कळालं, समजा तो पेपर 4 जणांनीच घेतला असता आणि तो वापरला असता तर मग त्या 4 पुरतच झाला असता, याचा अर्थ त्या 4 मुलामुलींना फायदा झाला असता। त्यामुळे हे घडूच नाही यासाठी काय करणार हे सरकारनं स्पष्ट करा। कागल MIDCत एजंटांचा सुळसुळाट असून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्यानं येत्या 2 दिवसात याबाबत बैठक घेऊन माहिती घेणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। एका बाजूला उद्योग यावेत म्हणून रेड कार्पेट टाकलं जाते, दावोसला जाऊन दौरे केले जातात, दुसऱ्या बाजूला 5,000, 10,000, 20,000, 25,000 स्क्वेअर फीट ज्याला जागा पाहिजे त्याला त्या ठिकाणी जागा मिळत नाही। कागल MIDCमध्ये मोकळ्या जागा आहेत, एजंटांचा सुळसुळाट चालू आहे। अमक्या एजंटला भेटला, आता मी पुढच्या 1-2 दिवसात एजंटांची नावं, त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत हे सांगणार आहे। एजंटाला भेटलं की त्या ठिकाणी ताबडतोब प्लॉट त्या ठिकाणी दिला जातो। मग ती मिलाप नावाची व्यवस्था कशासाठी केलेली आहे? त्या मिलाप ऑनलाईन पोर्टल जो केलेला आहे बोगस आहे, त्याच्यातून काही साध्य होत नाही। मिलापवर लॉक केलं जातं आणि मग त्या लोकांना एजंट कॉन्टॅक्ट करतात की तू मिलापवर जरी भरला असलं तरी आमची पूर्तता केल्याशिवाय तुला पुढं प्लॉट मिळणार नाही। हे एक मोठं षडयंत्र आहे। मी 2 दिवसानं आरोनच्या बरोबर बैठक घेणार आहे आणि नेमकं तुम्ही प्लॉट्स किती रिकामे आहेत, काय कशासाठी दिले होते, काय केलं होतं याची सगळी माहिती घेणार आहे। एक मोठा भ्रष्टाचाराचं रॅकेट या MIDCमध्ये कार्यान्वित आहे। हे फक्त कागलपुरतं मर्यादित नाही आहे, कोल्हापूरपुरतं आहे, तर राज्यामध्ये हा या ठिकाणी एक ट्रेंड झालेला आहे। आमदार पाटील यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर बोलताना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली।